वचननामा दिला होता, त्यांचा वचननामा बघा. त्यांनी सांगितलं होतं की आपण गाव हगंदरी मुक्त करू, ते काय करू शकले नाही. पण हा विचार करायचा प्रश्न आहे. आपल्या गावाला पुढे न्यायचं असेल तर एक भ्रष्टाचार मुक्त माणूस आपल्याला या गावामध्ये उभा करायचा आहे. ज्याचे विचार ऐकून आपण प्रेरित झालं पाहिजे, ज्याच्या विचार ऐकून आपल्या मनामध्ये देखील ताकद आली पाहिजे, ज्यांचा विचार ऐकून आपले देखील रक्त सळसळला पाहिजे की गावामध्ये विकास झाला पाहिजे, गाव पुढे यायला पाहिजे, गाव हगंदरी मुक्त झाला पाहिजे, गाव भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आणि प्रत्येक घरी शौचालयाचा नियोजन देखील होणार. ज्या दिवशी नियोजन होणार, ज्या दिवशी आपला सरपंच पदाचा उमेदवार निवडून येईल आणि त्यांनी सांगेल की गाव हा भ्रष्टाचार मुक्त आम्ही करू, आणि ज्या दिवशी गाव भ्रष्टाचार मुक्त करू हे संकल्पना ज्या दिवशी त्यांनी मनामध्ये घेईल, त्या दिवशी हा गावाचा विकास 100% होणार म्हणजे होणार. येत्या 18 तारखेला पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने आपल्या घरातील जर कोणी असतील आई बहिणी त्यांना घेऊन सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान पूर्ण बहुमताने त्या दिवशीच विजयाचे संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांच्या घरातून बाहेर येऊ, त्या दिवशी आपल्याला विजय संकल्प घेऊन यायचा आहे. हा आम्ही मतदान करू, हा विकासाला मतदान करू. आणि ज्या पद्धतीनं या वर्षी आपला जाहीरनामा तयार झालाय, तो जाहीरनामा प्रत्येकाच्या घरी येईल. ज्या दिवशी जाहीरनामा प्रत्येकाच्या हाती येईल, प्रत्येकाच्या घरी येईल, त्या दिवशी आपला जाहीरनामा वाचा आणि तुम्ही स्वतः ठरवा हा गाव विकास करायचा आहे का विकासापासून दूर करायचा आहे. ज्या लोकांनी मतदान करत नाही त्यांनाही सोबत घेऊन चला, आणि एकदा जर मतदान केलं नाही, एका चांगल्या माणसाच्या हाती जर गाव दिलं नाही तर तो गाव 25 वर्ष मागे जातो. पण 25 वर्ष ज्या दिवशी गाव मागे जातो त्या दिवसापासून पुढे जर निवडून चांगल्या माणसाला आणायचं असेल तर परत 5 वर्ष जातो. म्हणजे एखाद्या भ्रष्टाचारी माणसाच्या हातात गाव दिलं की 30 वर्ष हा गाव आपलं पाठीमागे जातोय. म्हणून एक चांगला माणूस आपल्याला या ठिकाणी उमेदवार भेटलेला आहे, ज्यांचा विचार आपल्याला ऐकायचा आहे, ज्यांच्या विचारावरती आपल्याला गाव चालवायचं आहे. आणि येणाऱ्या 18 तारखेला पूर्ण ताकदीनं आणि आजच जाहीर करतो, ज्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये आजची पदयात्रा झाली, त्या पदयात्रामध्ये जेवढे लोक जरी आले होते त्याच लोकांनी जर पूर्ण ताकदीनं गॅस बटन